फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण आपल्या चॅनल मध्ये खूप मस्त अशी रेसिपी करणार आहोत आणि ती म्हणजे कांद्याच्या पातीची भजी। अगदी इन्स्टंट अशी भजी आपण बनवणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। आता कांद्याच्या पातीची भजी बनवण्यासाठी आपण इथे काही बेसिक तयारी करून घेतलेली आहे। इथे ना आपण कांद्याची पात मस्त अशी चिरून घेतली। अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची कांद्याची पात। इथे ना आपण एक बारीक कांदा चिरून घेतलाय। आता ह्या कांद्याच्या ऐवजी तुम्ही कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो ना तो सुद्धा घेऊ शकता। आता इथे आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा ना चिरलेली कांद्याची पात आपण यामध्ये टाकूयात। बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकूयात। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। इथे आपण 1 चमचाभर इतके आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे ती टाकायची आहे। 1 चमचाभर इतके धने पावडर टाकायची आहे। अर्धा छोटा चमचा ओवा टाकायचा आहे। 1 चमचाभर इतके तीळ टाकायचे आहेत। 2 छोटे चमचे लाल तिखट टाकायचे आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ आपण इथे टाकलेलं आहे भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी। आता गरजेप्रमाणे बेसन यामध्ये टाकून घ्यायचंय। आपण इथे साधारणतः 4 ते 5 मोठे चमचे इतकं बेसन टाकलेलं आहे। आता इथे जशी आवश्यकता असेल ना तसं पाणी आपल्याला ऍड करत जायचंय। पण सगळ्यात पहिल्यांदा आपण ना जे कांद्याची पात पाणी सोडते ना त्या पाण्यामध्येच हे आपण मिक्स करून घेऊयात। आपल्याला ना इथे एक्स्ट्रा पाणी टाकायची अजिबातच गरज लागलेली नाहीये। कांद्याच्या पातीने जे काही पाणी सोडले त्यामध्येच आपण इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तेवढं पाणी आपल्याला पुरेसं पडलंय, एक्स्ट्राचं पाणी घ्यायची गरज नाही लागली। हे ना अगदी मस्त असं बॅटर आपण रेडी करून घेतलेलं आहे। आता आपल्याला लगेचच भजी बनवून घ्यायचे। आता ना भजी बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे कढई घेतली। कढईमध्ये ना पुरेशा प्रमाणामध्ये तेल टाकून घेऊयात। आता हे तेल मस्त असं गरम होऊ देत। आता ना इथे तेल अगदी मस्त असं गरम झालंय। आपण गॅसचा फ्लेम ना मीडियम केलेला आहे। आता एक एक करून यामध्ये भजी सोडून घेऊयात। एका साइडने भजी मस्त असे फ्राय झाले ना तिथे पलटायचे आणि दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे। असं थोडासा गोळा बनवूनच आपल्याला हे भजी सोडून घ्यायचे म्हणजे ना भजी सुटत नाहीत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी लगेचच हे भजी फ्राय होतात। आपण यांना ना टिश्यू पेपर वरती काढून घेऊयात म्हणजे जे एक्स्ट्रा ऑइल आहे यामध्ये ते सुद्धा निघून जाईल। आता अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे भजी तयार करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता हे मस्त असे कांद्याच्या पातीची भजी बनवून तयार आहेत। दिसायला अगदी अमेझिंग दिसतात। सोबत ना मी टोमॅटो केचप घेतलाय। तुम्ही ना टोमॅटो केचप ऐवजी पुदिन्याची चटणी वगैरे सुद्धा घेऊ शकता, ती सुद्धा ह्याच्यासोबत खायला कमालच लागेल। भजीना लगेचच टेस्ट करून बघूयात। अगो किती छान कुरकुरीत झालाय भजी।
नुसतंच खायला छान लागतं, टोमॅटो सॉसची सुद्धा गरज नाही आहे. खूप सुंदर भजी चालाय, इतका कमाल लागतोय ना. गरमागरम हे भजी खा, तुम्हाला प्रचंड प्रमाणात आवडतील, खूप छान लागतात. कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही नेहमीच बनवत असाल किंवा आपण ना खेकडा भजी वगैरे कायमच बनवतो, कांद्याची भजी म्हणा किंवा बटाटा भजी हे आपण नेहमीच बनवत असतो. पण कधीतरी ना कांद्याच्या पातीची भजी बनवून बघा, अगदी कमाल धमाल असे लागतात. खूप सोप्या पद्धतीने बनतात. हार्डली 10 मिनिटाचा टाइम लावून तुम्ही हे भजी बनवलेत ना तरी अगदी 10 मिनिटांमध्ये बनणारे हे भजी आहेत. खूप सोप्या पद्धतीने बनवलेत, सगळं घरातलं सामान वापरून आपण हे भजी बनवलेले आहेत. इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कांद्याच्या भजीची अजून कुठेच भेटणार नाहीये. त्याच्यामुळे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरच्या कोणत्या रेसिपी घरी ट्राय करत असाल ना तर त्याचे फोटो काढा आणि मला ना इंस्टाग्रामला ते फोटो पाठवा. मी ना ते फोटो स्टोरीला ठेवेन किंवा आपल्या यूट्यूब पोस्टला सुद्धा ठेवेन. कोणती रेसिपी जर घरी ट्राय केली तर मला कमेंट करून नक्की सांगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ ना हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.